हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत चिकन बिर्याणी एकदम मस्त आणि सोप्या पद्धतीने. तर इथं त्याच्यासाठी लागणारा गरम मसाला घेतला आहे. अखंड गरम मसाला आहे. वेलची, हिरवी वेलची, तमालपत्र आणि दालचिनी, मिरे आणि लवंग अशा म्हणजे 4-4 लवंग आणि 4-4 मिरे घेतलेत. दालचिनीचा मोठा तुकडा घेतला आहे. आणि आता इथं पातेल्यामध्येच करणार आहोत आपण बिर्याणी. पातेल्यामध्ये तेल किंवा तूप तुमच्या आवडीने टाका आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गरम मसाला जो आपण काढला आहे तो खडा मसाला टाकून घ्यायचा आणि कढीपत्ता, उभा चिरलेला 4 ते 5 कांदे उभे चिरलेले टाकून घ्यायचे. कांदा भरपूर वापरला की खूप छान होते बिर्याणी. तर एकदम कांद्याला असा तांबूसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा. कांदा थोडासा म्हणजे कांद्याचा कलर चेंज झाला की त्याच्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आणि छान टोमॅटो थोडासा म्हणजे मऊ होईपर्यंत कांदा आणि टोमॅटो छान परतून घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट 2 ते 3 चमचे टाकून घ्यायची. हे सगळं एकत्र करून छान तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं. आता हे सगळे मसाले छान एकत्र करून 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं म्हणजे पाववाटी पाणी टाकून थोडंसं मसाला परतून घेतला आहे आणि त्याच्यानंतर आपल्या 2 चमचे बिर्याणी मसाला तुमच्याजवळ अवेलेबल असेल त्या कंपनीचा तुम्ही यूज करू शकता. आता इथं अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि अर्धा किलो चिकनसाठी अर्धा किलोच तांदूळ मी म्हणजे बासमती तांदूळ घेतलेत. ते 1 तासभर आधी स्वच्छ धुवून पाण्यात भिजवून ठेवलेत. आता इथं चिकनबरोबर 2 मिनटं वाफ देऊन आपण चिकन छान शिजवून घेऊया. मसाल्याबरोबर छान म्हणजे त्याची टेस्ट छान बिर्याणीमध्ये उतरते आणि मीठ देखील म्हणजे चिकनला छान लागलं जातं. आता पाण्याचं प्रमाण म्हणाल तर त्या प्रत्येक तांदळावर अवलंबून असतं. इथं बासमती तांदूळ घेतला आहे. 1 तासभर भिजवून ठेवला आहे तो धुवून. तर पाणी मी इथं समजा 2 कप जर तांदूळ भरले, अर्धा किलो तांदूळ, तर मी 5 कप पाणी इथं वापरणार आहे. पाण्याचं प्रमाण तांदळानुसार बदलत राहतं, तर ते तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच तांदूळ टाकून घ्यायचे म्हणजे छान तांदूळ शिजतो पण. आता इथं एक उकळी आल्यानंतर झाकून अर्धं झाकण ठेवायचं आणि पाणी सुकत आलं की थोडंसं तुम्हाला जर पाण्याचं प्रमाण कमी वाटत असेल तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं आणि पूर्ण झाकण लावून वाफेवर आपली बिर्याणी मस्त शिजू द्यायची. आता वरतून इथं कसुरी मेथी टाकलेली आहे आणि पाणी उकळताना पण हातावर चोळून कसुरी मेथी टाकली होती. आता मस्त आपली बिर्याणी शिजली आहे. खूप छान होते अशा पद्धतीने केल्यानंतर बिर्याणी. नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कमेंट करायला विसरू नका की कशी झाली आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.